ती रात्र पावसाचा कडकडाट आणि समोर मृत्यू उभा होता. हजारो शत्रूंचा वेढा, पण त्या वेढ्यातून सुटणं अशक्य होतं. मग असं काय घडलं की इतिहास आजही त्या रात्री समोर नतमस्तक होतो. पन्हाळगडाचा तो वेढा, बाहेर सिद्धी जोहरचे पोलादी पहारे, आकाशातून कोसळणारा पाऊस जणू सांगत होता की आज काहीतरी विपरीत घडणार. पण त्याच वेळी गडाच्या गुप्त दरवाजातून 2 पालख्या बाहेर पडल्या. हो, 2 पालख्या. शत्रूला वाटलं शिवाजी सापडले. त्यांनी एका पालखीला घेरलं. पण खरी खेळी तर नियतीच्या मनात काही वेगळीच होती. एकीकडे मृत्यूशी झुंज देणारे ते प्रति शिवाजी राजे आणि दुसरीकडे विशालगडाच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने धावणारे खुद्द महाराज. पण मध्ये पावनखिंड होती. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 300 मावळ्यांनी रक्ताचं पाणी केलं. जोपर्यंत तो तोफेचा आवाज येत नाही, काय झालं असेल त्या रात्री? स्वराज्याचा सूर्य मावळला की नवी पहाट झाली? मित्रांनो, ही केवळ गोष्ट नाही, तर हे नियोजन होतं त्या महामानवाचं, ज्यांनी मृत्यूलाही गुंगारा दिला. जर तुम्हालाही या मातीचा आणि राजांच्या इतिहासाचा अभिमान वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या स्वराज्याच्या विचारांना पुढे नेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण आपला इतिहास हीच आपली खरी ताकद आहे. जय शिवराय.